काय ते अजय सोमा पप्प्या त्यांना नको नको म्हणलं तर ते आतमध्ये वरातीत ओढून नेतात. रात्रीचे 1 वाजले आपल्याला इथं यायला. जाऊ दे. माझी नवरी. तुम्ही ड्रिंक केली आहे का? नाही वास येतो. मी काय केलं, ती पोरांना त्याशिवाय नाचतच नसतात, मग त्यांना पार्टी दिली. पण मी आपलं शिपडलं ना आलो. आणि असं नाही मी दुसऱ्यांच्या वरातीत पण करतो. तुला लक्षात आलं असतं आतापर्यंत. ती फक्त कपड्याचा वास येतो, शर्टचाच वास येतो, काय करणार. आणि त्यात दिवसभर आपले सगळे एकाच दिवशी, साखरपुडा त्याच दिवशी, लग्न तिथंच सगळं. मग ती वरात आहे त्याच दिवशी ठेवली, दमून गेलो मी. करमतंय का? कसं नवीन थोडंसं वेळ लागेल. घरच्यांची ओळख व्हायला, आजूबाजूचा परिसर माहिती व्हायला. ही कमून उतरवलं नाही, छान वाटतंय. काय झालं? मला थोडा प्रॉब्लेम आहे. कसला? मला पिरियड्स आले. कधी? आत्ताच थोड्या वेळापूर्वी. अरे बापरे. ठीक आहे, मग मी आता काय खाली झोपतो इथं. हां, तुम्हाला माझ्या पास्ट विषयी काही जाणून नाही घ्यायचं का? मला नाही काय असं. पास्ट असतो तुझा काय आणि माझा काय. मी सांगून माझा फ्युचर का खराब करू मी? पण मला सांगायचं तुम्हाला. गरजेचंच आहे का? हो. काय? माझं एका मुलावर प्रेम होतं. ठीक आहे, मग असं असू शकते एखाद्याच. मग आता काय? मला त्याच्या संग लग्न पण करायचं होतं. मग ही वडिलांना बोलले घरी? मी त्यांना सांगितलं, पण आमच्यात कास्टचा प्रॉब्लेम होता, म्हणून लग्न नाही झालं आमचं. मग आता हीच आठवणीत राहायचंय का पुढं सफर करायचंय, पुढं लाईफ जगायची कुठं? माझं अजून पण त्याच्यावर प्रेम आहे. आता काय बोलणार मग? लग्न केलंच कशासाठी? जीव असून ती वडिलांना सांगायचं. माही फसवणूक नाही झाली का? मी त्यांना सांगितलं होतं, त्यांनी माझं बळजबरी लग्न लावून दिलंय. बळजबरी लग्न लावून दिलंय? हो. आणि मग आता एवढे सकाळपासून साखरपुडा झाला, लग्न झालं, लग्नाच्या अगोदर बोललेली, हे आतापर्यंत सगळं वेस्टेज गेले. आणि मी अशी लाईफ जिंदगी अशी काढायला नेऊ का? हो, माझा चिडायचा काही हेतू नाहीये, पण आपल्या तिघांच्या लाईफ, तुझी लाईफ, माझी लाईफ, तिची त्याची लाईफ, सगळ्यांची स्पॉइल होती ना. हे बघ, रडत आहे असेल. रडते कशाला तू? जे होतं ते होतं, झालं. काहीतरी अडचण असन. माझं प्रेम आहे त्याच्या. तू त्याच गोष्टीला धरून बसत असेल तर मी उद्या तुला सकाळी सोडतो वडिलांपाशी. काय असेल ते तुमचं बघून घ्या तुम्ही. आणि तू म्हणले ना मला, त्या क्षणी मी कुठं पण सही करायला तयार आहे. मला तर काय बोलू, सगळ्यांच्या एवढ्या माणसांच्यात लग्न केलं, मी काय म्हणणार? माझं काय? कसं चाललंय मग तुझा जॉब? चालू आहे व्यवस्थित. चांगलं आहे ना? हो अगं, शिकतोय हळूहळू. आत्ता तो जॉब लागलाय ना. हो का? मग बाकी अजून? बाकी काय? तू गिफ्ट नाही आणलं माझ्यासाठी? अगं गडबडीत आलो ना, ऑफिसवरून डायरेक्ट इकडेच आलो तुला भेटायला. बर. ही अंगठी तुला दिलती ना? घालते ना मग मी रोज. मागच्या वेळेस दिसली नव्हती, गाडून ठेवली होती घरी. दरवेळेस ठेवत जा. आता भांडणं झालती आपली, असं काय करतोय तू? विसरला का? जाऊ दे, आता झालं ते झालं. बरं ऐक ना, हां, पप्पांनी आहे ना एक स्थळ आणलं होतं. घरचं चांगलं आहे म्हणतात, म्हणजे जमीन वगैरे आहे त्याच्याकडं, बंगला आहे. लग्न कर म्हणतात त्याच्याशी. हां मग ठीक आहे, कर ना. म्हणजे? अगं मी गंमत करतोय, तू थोडी करणार आहेस लग्न? हा तेच. पण घरच्यांनी बळजबरी केली तर? नाही, थोडे काही दिवस थांब. आपण पळून जायचं का त्यापेक्षा? अगं पळून जाणं म्हणजे सोपं आहे का गं? हां, पळून गेल्यानंतर खायचं काय? माझा जॉब इथे गावात, पळून जायचं लांब. खाणार काय आपण? अरे मग पळून गेल्यावर तुला दुसरं काहीतरी जॉब करता येईल ना. हा जॉब IMP आहे का तुझ्यासाठी माझ्यापेक्षा? हे बघ, मला जॉब पण इम्पॉर्टंट आहे आणि तू पण इम्पॉर्टंट आहे, असं काही नाहीये. मग थोडे दिवस काढ, मग बघू आपण काय ते.
मग मी ट्राय करतीये, पण लावलंच लग्न माझं तर काय करणार आहेस तू? तू निगेटिव्ह नको ना विचार करू. निगेटिव्ह का विचार करतेय तू? बघ, पळून जायचं म्हणजे काही सोपी गोष्ट नाहीये. दरवेळेस आपलं पळून जाऊ लावतेस. मग काय तू हा टाइमपास लावलाय का? पळून गेल्यानंतर करणार काय आहेत आपण? कुठे राहणार आहेत, कुठे खाणार आहेत, कोण छत देणार आहे आपल्याला राहायला? माझ्या घरची परिस्थिती नाही आहे, मला घरचं पण बघावं लागतं. माझ्या घरी कोण लक्ष देईल? हे बघ, खूप कष्टाने जॉब लागलेला आहे हा, आणि मी असं सहजासहजी हा जॉब सोडू शकत नाही. आणि आपली कास्ट पण वेगळी आहे. लोक आपल्याला ॲक्सेप्ट करणार आहेत का? आपले घरचे तरी ॲक्सेप्ट करतील का आपल्याला? म्हणजे तू माझ्यासाठी काहीच नाही करू शकत आहे तर? तसं नाही आहे. जा रे, चल. भक्ती काय बोलू मी आता? तू रडते का? तुला एवढा त्रास होत असेल ना, तर आत्ताच्या आत्ता आपण तिकडे जाऊन तुला सोडतो मी. काय सोडतो मी तुला, चल तुझ्या घरी. आताच नका जाऊ. का? मला थोडे दिवस द्या. कशाला? मी करेल ऍडजस्ट. नाही असं मन मारून बळच मी जबरदस्ती करणारा माणूस थोडी. मला नको येते, मी काढीन दिवस माझे असे कसे काढायचे तसे. मी करेल. सांगा मी माझंच काहीतरी. थोडा वेळ द्या म्हणतीये मी. थोडा तरी किती? ठीक आहे, वेळ देऊ. मग तू जर विसरायला तयार असेल तर वेळ देऊ ना. मी विसरायला तयार आहे, मला थोडासा वेळ द्या. आणि ते शक्य नसेल तर मी करेल ट्राय. मी तर म्हणत होतो, सांगायची गरजच नव्हती. जर तुला एवढंच करायचं होतं तर कशाला पास्ट सांगितलं मला? पास्ट सांगून मी माझं सुखी राहील का पुढं? मी करेल ट्राय. आता नका जाऊ प्लीज, बरं नाही वाटणार ते. एवढंच होतं तर मग तुम्ही त्या मुलाला सांगायचं ना, काहीतरी निर्णय घे, टोकाची भूमिका कर. काय ही अशी लाईफ आणायची का पुढं? असतं एखाद्याचं प्रेम, मग काय आहे? आमच्यात कास्ट डिफरंट होता. माहिती आहे मला, सांगितलं तुम्हाला. करायचं ना मग, दुसरं करायचं त्याच्याबरोबर. असं ना कास्ट आयुष्य तुम्हाला काढायचं होतं ना. याच्यासाठी माझं आयुष्य काय आहे? पण आई वडील नाही म्हणले ना मला. सगळंच पाहिजे तुला, आई वडील पण पाहिजे. काय बोलू मी आता? काय करू मी? काय करायला पाहिजे तूच सांग. थांबा थोडे दिवस. काय म्हणणार आता? बस मी झोपतो इथं माझ्या पद्धतीने, माझे विचार करतो मी माझं. माझा रुमाल कुठं पडलाय? धुतला होता, बाहेर असेल बघा. ऐक ना, हा. तुझ्या वडिलांचा कॉल आला होता, त्यांना बाहेर जायचं होतं. ते काय म्हटले की मला बाहेर जायचंय, तुम्ही आणून सोडा म्हणून. आणि तोपर्यंत मी माघारी येतो. चालतंय. आवरलंय तुझं सगळं? हो झालंय माझं. हा. हे जेवण करून ठेवले, मग तुम्ही जेवण घ्या. नाही, जेवण तिकडं सासरवाडीत जेवण मी. मग हे एवढं सगळं ते राहू दे आता, बंद कर, आम्ही आईला सांगतो. ठीक आहे, चालतंय. हा, आवर तुझं. हो चालतंय. झालं काय? हो झालं. चला. तुझी अगोदरच तयारी होती. नाही, बॅग भरूनच होती तशीच. खोटं बोललीस ना माझ्यासोबत कशाचं? की पिरियड आहे तरी तू स्वयंपाक केलाय म्हटलं. ठीक आहे, चल. चला. अरे इकडे शेंगा भरून झाल्या, तळवटाची घडी घालायची. चल बरं. आणि शाळेला खायला ठेवायचंय मला अजून. ये चल. आणि तुम्हाला नाही येत काय एकट्यांना? अरे एकट्याला नाही जमत. चल तळवट, दोघं जण घडी घालू. तळवट एकट्यांना न हो करायला.
शेंगा भरले चल. जरा माणसांना बोलवायचं न काम करायचं. चल बाबा. एकट्यानं काय होतंय? काय चाललंय मामा? ओ नमस्कार. नमस्कार. काय शेंगा भरलेत आताच, पावसाचं वातावरण झालंय. आलंय ढगभर का, पण आता उन्हा तसंच पडलंय. पाऊस लागला का तुम्हाला येतानी? नाही नाही या. मग एखादं फोन करता नाही येतानी बा आम्ही येणार आहेत म्हणून. हा निघालो आम्ही. बसा. मामा तुमच्यावर बोलायचंय मला. थांबा पाणी प्या. ए पाणी आण जावयाला. पाणी पिईन मी. मला काय म्हणायचं पाणी, ते ऐकून पाणी. घ्या माझं. पाणी घ्या अगोदर. काय चाललंय? तुम्ही मला फसवलं कसं काय? काय फसवलं? जर हिचं एका मुलावरती प्रेम होतं, तुमचं सांगायचं काम होतं, आणि तुमचं मग माझ्यावर लग्नच कशाला करायचं? अहो मुली माझ्या आहेत, मला माहिती माझ्या मुली किती चांगल्या आहेत. मला विचारलं असतं त्यांनी. तुम्ही कोणता आक्षेप घेताय? काय तिने काय सरळ सरळ मला सांगितलं की माझं एका मुलावरती प्रेम आहे, मला त्याच्यावर लग्न करायचं होतं. घरच्यांनी ऐकलं नाही, मग माझं फसवणूक झाली ना त्यात. मुलीने सांगितलं का माझ्या? विचारा तिलाच. मला वेळ द्या म्हणती, पण काय कसं काय तिचं प्रेम असेल तर ते अधून मधून भेटले बोलले तर मी काय बोलणार? असा विषय काढायला नेणार का मी? तुला माहिती होत्या का गोष्टी? मला नव्हतं माहिती आहे. तिने सांगितलंच नाही आपल्याला. आणि काय तिच्या मनाचं चाललेलं आहे काही बी. म्हणजे मामी तुम्हाला तुमच्या मुलीचं अजिबातच माहिती नाही का? नाही नाही मला नव्हतं माहिती. आता हे गावात फिरवतात यांना माहिती असेल. मग मामा खरं सांगा बरं का, माझ्यापासून लपू नका. लपवायचं काय कारण आहे? तुम्ही चांगले जावं, तुमच्या घरी दारी चांगले, जमीन आहे तुम्हाला 7-8-10 एकर जमीन आहे, बंगला आहे, गाड्या आहेत, आणि जावं चांगले असल्यामुळे मी माझी मुलगी तुम्हाला दिली. अहो ती झालं तुमचं माझी प्रॉपर्टी बघितली, पण तिचं जर मन दुसऱ्यावर असेल तर मी आयुष्य कसं काढायला नेणार आहे? तू काय असेल तू सांग बरं स्पष्ट आहे. हा मामा हे अजिबात जमणार नाही. काय झालं माहिती का, सगळ्या लग्नाचा खर्च फिरच द्यावा लागेल तुम्हाला. म्हणजे सगळ्या माणसात लग्न करायचं मी. तुम्ही बसा शांत हो थोडस. कसं काय शांत व्हायचं मी असं? मुलीला विचारतो ना माझ्या मी. विचारा माझ्यासमोर विचारा. का तू आम्हाला सांग, आई बापाला सांगायचं नव्हतं तुला? बरं काही गोष्टी आपल्या माहिती असतील, तुला उघडकीस करायची काय गरज होती एवढी? नवऱ्याला सांगायचंच नव्हतं ना. असं ती लग्नाच्या आधी मी तिला म्हणतोय नाही माझ्याबद्दल जाणून घ्यायची का म्हटली. काय जाणून घ्यायची? ही जाणून घ्यायचं होतं का मला? कशासाठी केलं तू असं? नवऱ्याला सांगायचं काय कारण होतं तुझं? बापाला थोड्या गोष्टी माहिती होत्या, बाप पदरात घेतो काही गोष्टी. मी त्यांना फक्त थोडासा वेळ मागितला माझ्याकडे. काय मागितलं? काय विषय? काय तू काय सांगितलं सांग? मी म्हणले माझं प्रेम होतं एकावर, तुम्ही कास्टसाठी नाही लग्न करून दिलं आमचं. पण मुलगी काय करते बापाला आई बापाला माहिती असतं ना, पण नवऱ्यापर्यंत सांगायची गरज नव्हती ना तुझी. तुझं किती चांगलंय, बाकींच्या मुलीपेक्षा तुझं किती चांगलंय. बंगला, गाड्या, जमीन आहे तुला, घराच्या बाहेर समोर खवळून हे करणार तुम्ही. आणि आता नाही जावं, तुमचा दोष नाही तो. काय म्हणतात ना, आमचंच आम्हाला नडलेलं गेले. मग तू त्यांना नव्हतं सांगायचं तर मला सांगायचं ना. मी आई होते तुझी, मग मला सांगायचं काम होतं तुझं. असं असं झालंय आई, माझ्याकडून चुकी झाली. आम्ही सांगितलं असतं ना पाहुण्याला, आम्हाला लग्न करायचं नाही बाबा तुमच्या संग. तुला माहित होतं थोडा तिला मला वेळ मागूस तर तिला वेळ द्यायचा ना. तिने तिचंच थांबायचं ना. थोडे दिवस थांबायचं होतं मग लग्न. मग तू खाली बघायची बारी केली आम्हाला आता माणसात. आता एवढा पाहुणा चांगला आई, सगळं चांगलं, तुला घरदार बघून दिलं, घराच्या बाहेर नाही निघायचं काय नाही, आणि त्या बेकाराच्या मागं जायचं का तुला? मग काय नाही, आपल्याला तर गावात तोंड दाखवायची वेळ आली. मी अजिबात सांगितलं नाही. टेन्शनच आहे. मग काय 4 लोकात वागणारा मी, पण तिला माहिती होतं बापाला माहिती म्हणून. किंमत घालवायचं काम आहे, दुसरं काहीच नाही. आता मला मामा एकच सांगा, याच्यावर तोडगा काय? तिला विचारा, तिच्या मनाजोगं ती काय असेल तीच. काय करायचं तू सांग आता. मला फक्त थोडा वेळ द्या. थोडा वेळ कशासाठी तुला? तुला थोडा वेळ मागते, अगोदरच नवऱ्याला सांगायच्या नव्हत्या गोष्टी. आई बापाला माहिती होत्या, आई बापा कधी बी झाकून ठेवतात. आम्ही सांगितलं असतं ना काय बी पाहुण्याला. मग 22 वर्ष तुला सांभाळली, लहानाची मोठी केली. काय होतं त्याच्याकडे? काय बघून तर ते संग लग्न करायची तयारी ठेवली? अरे प्रेम असतं, प्रेम विसरून जायचं असतं. एवढा नवरा तुला चांगला देखणा करून दिलेला आहे. त्याच्या घरी इस्टेट बघ, बंगला आहे, जर्शी गाय आहे, तर जमीन 15 एकर जमीन आहे. काय ते भिकाऱ्यांच्या नादी लागली? 4 माणसात माझं ना, मला जायची सुरांकी नाही राहिली गावामध्ये. असं गावात जाऊ मी? लहानाची मोठी हाताचा पाळणा करून तुला जपलेले. मामा खवळून काय उपयोग नाही. तिला वेळ लागतो. खवळ्यासारखंच आहे.
पण तिला माहिती होतं ना, बापाला माहिती नसतात काय काही गोष्टी. आता मी अजून आता रडून जिरू नकोस. तुमची काही चुकी नाही जावई. की काय म्हणतात आमचं आम्हाला नडलेले. मी आता तिला ती जेव्हा म्हणेन ना, तिला जर तसंच करायचं असेल ना, तर मी डायरेक्ट माझ्या हाताने सोडचिठ्ठी देतो तिला. झालं गेलं मी विसरून जाईन. रांकेल लागून द्या, आम्ही तुमच्यापाशी पदर पसरतो, हात जोडतो तुम्हाला जावई. नाही पप्पा, हा तुम्ही नाही नाही, एवढा जावईंचं पडू द्या पाय, होऊन दे ना आता. तिथं जे माझं कमीपणा व्हायचं तर हे जावं येतं ना, माझे लग्न करून दिले ना तुझं. मी हात जोडतो तुमच्यासमोर. मला वेळ द्या थोडासा फक्त. पण तू विसरून जात असेल तर मी माझी तयारी, मागचं गेलं झालं गेलं सोडून देत असेल तर. आमच्या डोक्यावर हात ठेवू. विसरून जात असेल त्या गोष्टीला जुन्या. 22 वर्ष तुला लहानाची मोठी केली. हे गुण पायासाठी केले ते काय? आहे का तुझी तयारी तशी? आहे माझी तयारी. मी विसरून जाईन सगळं. काय असेल तिचं वाटलं त्या पोराला समोर समोर बोलवायचं का? त्याला सांगायचं समजून त्याला काय त्याचं असेल. माझं थोबड सुद्धा त्याचं बघायचं नाही मला. नाही ना? नाही त्याला अजिबात. नका काय सांगू. हा तसल्यांचं थोबड. सांगायचं तर तो परत त्याचं नाव घ्यायचं नाही, त्याच्या संग बोलायचं नाही, त्याचा फोन घ्यायचा नाही, काय नाही. आणि तू परत म्हणल्या पाहिजे जावं बी आई बापाने तर आपली तर पोरगी चांगली झाली म्हणून. हा जावायला परत कधी काय सांगायचं नाही असलं. नाही सांगितलं ठीक आहे, पण ती विसरून जात असेल तर माझी तयारी पुढे नांदवायची. नाही तर मी नाही थांबू शकत. मग काय करणार? मग पर्याय नाही, नाही. चुकली माझी मुलगी, आता चुकणार नाही जावई. हा तुम्हाला हात जोडतो मी. नाही चुकणार आता. नाही चुकणार. मला माहिती माझं रक्त आहे, नाही चुकणार. आता झाले हुडबुद्धीत झाली चुकी तिची, ती मला माहिती होतं. पण तिने एवढं करायला नव्हतं पाहिजे की तुम्हाला सांगायला नव्हतं पाहिजे. ठीक आहे, मी मग कुणाला उघडकीस काय आणत नाही, आमच्या घरी सांगत नाही. तुम्ही इथंच विषय संपू जमेल ना? आता ही तुमच्या विषय कमी कट करायचा का चालू ठेवायचा? हात जोडून विनंती तुम्हाला जावं. मला वाटतं का माझं आयुष्यात वाटोळं. मला टेन्शन नका देऊ. नाही तुम्हाला काय टेन्शन देऊन, मी फक्त म्हणायचं होतं. चुकलं आता त्याचं परत काय तो मला म्हणणार नाही आणि काहीच नाही, सांगायची नाही काय. आणि त्या पोराचा विषय घ्यायचा नाही परत. तू एक काम कर, जावं पुरीला काय ते जेवण कर आणि गोड कर जरा. आता करू जेवण गोड? जेवण पण आहे, पुरणपोळी पण आहे. तोवर जावं मी लेख बोलताना. जेवणाचं करू लाग मला. नाही थांब, मला त्याला बोलून दे एखादी जरा. जा तुझा स्वयंपाक कर, जा उरक लवकर. बसा. मला माहिती होतं, पण तू जावयाला सांगायची गरज नव्हती. आणि 2 मिनिटं ऐकून घे सविस्तर. जावय चांगला भेटला नाही तर एखाद्याने तिथूनच हाकून दिली असती तुला. चल म्हणला असता. जावय चांगले तर सोन्यासारखे मला जावय भेटलेत. 20 वर्ष तुला सांभाळली आणि सांभाळल्याच्या नंतर लग्न करावंच लागतं ना. तसं तुझं थाटामाटात लग्न करून दिलंय मी. हां आणि जावं एवढा चांगला भेटून उलट एखादा जावं दुसरा असतात काय होतं त्याच्याकडे? काय तुला काय दिसलं त्याच्यामध्ये? काय गुण आहे त्याच्यात? काय त्याची परिस्थिती? तुला सुद्धा लाज वाटायला पाहिजे होती. आता जावयांचं तू पाय धर आणि जावयांना तुझ्या मालकाला सांग की मी चुकले. अरे 7 जन्मी नवरा मिळावा असं वडाला हे बाया माणसं काय करतात? फेरे घालतात. जन्मोन जन्मी 7 वर्ष मिळावा. तसा हा 7 वर्षे असं मागणी कर. आणि आयुष्यभर सांभाळणारा जावई भेटलाय. तुझा मालक सोन्यासारखा भेटलेला आहे. माझा कमीपणा केला, ही झाकली मुठ 1.25 लाखाची. तो सांगायचं नको होतं ना ती. मला तळतळी लावू नका. पण आता गेले झालं, चुकलीस तू. हुडबुद्धी असती चुकते आणि माफी माग. आता नाही तुला दाट्यात नाही काय नाही. चुकलं माझं. हां आता प्रेमाने मला बी समाधान माझं वाटतं. मी आयुष्यभर सांभाळायला तयार आहे. फक्त ना झालं गेलं, आता पुढचं आयुष्य आपल्याला शेवटपर्यंत आपल्याला न्यायचं आहे. तुझ्या दुःखात सुखादुःखात मीच असणार आहे सोबत. तुझ्या हौशी मावशी त्यांच्यानंतर मीच पुरवणार आहे. फक्त तुम्हाला व्यवस्थित साथ दिली, सगळं विसरून जाऊन तर चालेल आपल्याला पुढं. हां सगळं विसरलं मी. ठीक. मी मुलीबद्दल तुमचं माफी मागतो. नाही जाऊन तुम्ही माफी नाही, माझं सांगणं काम आहे. वाईट वाटलं मला पण. हा काय चुकलं आता. लहान असते, फुडबुद्धी असतील. जाऊन सोडून द्या आता. आता इथं 1-2 दिवस राहू दे हिला, मग मी न्यायला येतो पुन्हा. तसं काय करू नका बरं का. नाही 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 मी- तर जे आहे, मी ऐकून पण घ्या. स्पष्ट तुम्हाला माणूस विनंती आहे. केलेली मी. पण आता झाली चुकी झालेली. तुम्ही 1-2 दिवसांनी येता म्हणता नाही आले हो. नाही तसं काय तसं काय करणार करू नाही. नका. तुम्हाला विनंती हात जोडून. जा छान आम्हाला दोघांना. आपण यायचं रानातून हा तोपर्यंत. हा चहा चांगला बने बाय. तुझ्या आईला मदत कर थोडीशी. चला येऊ.